शिवसेनेतील फुटीवेळेस देवेंद्र फडणवीस वेषांतर करून भेटायचे असा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला होता। तर आता महायुतीचा हिस्सा बनताना अमित शहांसोबत झालेल्या गुप्त बैठकांच्या वेळेचा वेषांतराचा किस्सा अजित पवारांनी सांगितलेला आहे। त्यावरचा सामचा हा एक खास रिपोर्ट पाहूया। फडणवीसांनंतर दादाही बनले कलाकार। वेषांतर करून दादांचं मिशन सरकार। सत्ता सहभागापूर्वी शहांसोबत दादांच्या बैठका। शिवसेनेनंतर राष्ट्रवादीच्या फुटीनं दुसरा राजकीय भूकंप घडला आणि राज्याचं राजकीय समीकरण बदलून गेलं। मात्र अजितदादांची महायुतीला साथ हे एका रात्रीत घडून आलेलं समीकरण नक्कीच नव्हतं। आता अजितदादांनीच या सगळ्या गोष्टींचा उलगडा केलाय। आपण वेषांतर करून अमित शहांसोबतच्या गुप्त बैठकांना उपस्थित राहायचो अशी कबुलीच अजितदादांनी दिली आहे। पत्रकारांसोबत अनौपचारिक गप्पांमध्ये दादांनी या सगळ्या गोष्टींचा खुलासा केलाय। विशेष म्हणजे दादांच्या दाव्याला खुद्द अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही दुजोरा दिलाय। काल दिवसभर दिल्लीमध्ये अजितदादा त्या ठिकाणी होते। त्याने दिल्लीतल्या पत्रकार मित्रांनी मला विनंती केली की दादांच्या जवळ त्यांची भेट आहे घेणं, त्यांची इच्छा व्यक्त केली, अनौपचारिक चर्चा व्हावी। दादांच्या मोकेपणाच्या स्वभावाप्रमाणे जे काय बोलायचं होतं ते बोललो। ते आज मला असं वाटतं अनौपचारिक चर्चेचा तपशील आज आपल्या सगळ्या वाहिन्यांच्या वरती फिरतोय। बरं आहे। शिवसेनेत फूट पडली त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी वेषांतर करून बैठका घेतल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सभागृहात स्पष्ट केलं होतं। त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत वर्षभरापूर्वी वेषांतर करून राष्ट्रवादीच्या फुटीची स्क्रिप्ट लिहिली गेल्याचं अजित पवारांनी अनौपचारिक गप्पांमध्ये सांगितलंय। महायुतीत सहभागापूर्वी खास पेहराव करून अजितदादा दिल्लीवारी करायचे। विमानाचं तिकीट काढताना ए पवार या शॉर्ट फॉर्मनं तिकीट बुक केलं जायचं। ओळख लपावी म्हणून मास्क आणि टोपी घालून ते प्रवास करायचे। सत्तेतल्या सहभागापूर्वी अमित शहांसोबत त्यांच्या 10 गुप्त बैठका झाल्या आणि याच बैठकांमधून सत्ता सहभागाचा पट लिहिला गेला। तर अजित पवार, फडणवीस आणि शिंदेंच्या हुबेहूब वेषांतरामुळे मराठी कलाक्षेत्र राजकीय कलाकारांना मुकल्याचा खोचक टोला संजय राऊतांनी लगावलाय। आता पहा ना, अजित पवार हे एखाद्या गुप्तहेराप्रमाणे, रहस्य नाटकाप्रमाणे नाव बदलून, टोप्या बदलून वगैरे वगैरे वगैरे, खोट्या मिशा लावून पिळदार, हे दिल्लीत अमित शहांना भेटायला जात होते। या कलाकारांनी राजकारणातल्या मराठी नाट्यसृष्टीचं आणि आपल्या चित्रपट पडद्याचं फार मोठं नुकसान केलं आहे। इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज ते अकबरापर्यंत अनेकांनी वेषांतर करून जनतेच्या समस्या जाणून घेतल्या। मात्र राज्यात मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी वेषांतर करून सत्तेचं समीकरण जुळवलं। आता अशीच तत्परता दाखवून आणि क्लुप्त्या रचून त्यांनी जनतेच्या समस्याही मार्गी लावाव्या हीच अपेक्षा। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।